म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे, पण लस ही सापडलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की 11 ते 14 तारखेपर्यंत टीका महोत्सव करा. आहे, माझं तर म्हणणं केवळ 4च दिवस नाही, आमच्याकडे आम्ही लसीकरणाचा वेग हा मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे. पुन्हा मी त्या लस किती मिळते आणि किती ह्या राजकारणात जाऊ इच्छित नाही, पण लसीकरण हे वाढवावंच लागेल. लसीकरण का वाढवायचं? तर लसीकरण केल्यानंतर ह्या लाटेतून बाहेर पडू का? नाही. कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकार शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच आत्ताची लाट ही प्रचंड मोठी आहे. या लाटेतून आपल्याला काही गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करूनच बाहेर पडावं लागेल. परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, पाचवी लाट ह्या अशा लाटामागून लाटा ह्या येत आहेत, हा अनुभव आहे. जसं ब्रिटननी केलं, ब्रिटननी काय केलं? 2.5 ते 3 महिने अत्यंत कडक निर्बंध लावले, लॉकडाऊन केला, पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेला, जवळपास काही टक्के जनता त्यांनी आता कव्हर केली, 50%हून जास्त झाली असेल जनतेला, त्यांनी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून एक सुरक्षित केलं. लसीचा पहिला डोस देऊन टाकला आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे, हॉस्पिटलायझेशन बरंचसं कमी झालेलं आहे, मृत्यूदर हा घटलेला आहे. मग त्याच दिशेने, त्याच मार्गाने आपल्याला देखील जावं लागेल. आपल्याला येत्या काही काळात भरपूर प्रमाणामध्ये लसीकरण वाढवावं लागेल की जेणेकरून पुढची लाट आपण कदाचित थोपवू नाही शकणार, पण तिचा वेग हा मंदावू शकू. म्हणजे पहिली लाट आता जर का बघितलं आपण पाठीवळून बघताना, तर या लाटेच्या तुलनेत ती लाट काहीच नव्हती. एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे. अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाही आहे. रोजची रुग्णसंख्या वाढते आहे की कुठपर्यंत वाढेल सांगता येत नाही. एक वेगळेपण मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा साधारणतः आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्णसंख्या आहे, तर 15 दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल, महिन्याभरानंतर रुग्णवाढ किती होईल, आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली, हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी saying that last year due to the commitment shown by people, we could defy trends, we could defy the projections that many people, many experts made regarding COVID, and the numbers that were projected were not met because of people's commitment. जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, हे जे काय सांगितलं जाते ते चित्र हे यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला जेवढी आपण आरोग्य सुविधा वाढवली, ही आरोग्य सुविधा नाही म्हटलं तरी तोकडी पडताना आपल्याला आता दिसते, आपण अनुभवतो आहोत. पण म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो, आपण हातपाय गाडून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही. जिद्दीने and have not put our hands up and succumbed to this virus. We are doing whatever we can and we will continue to do whatever we can to fight COVID and break the chain of transmission. भीतीदायक आहे. ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते. ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे, औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे, रुग्णशय्यांची कमतरता ही आता दिसायला लागलेली आहे. आपण येत्या काळामध्ये shortage of oxygen, we do have a shortage of medicines, we do have a shortage of beds, and all of this is there for all to see. सगळीकडे वाढतो आहोत. जिथे जिथे जे जे करता येणं शक्य असेल ते ते आपण सगळे मिळून करतो आहोत. Everything that is possible to be done, we have done so far. We have expanded the number of vaccines we are administering daily. We have expanded the number of beds we've made available, oxygenated beds, and increased its capacity wherever possible. एकतर्फी झालं. एकतर्फी म्हणजे असं की त्याला अजून 2 गोष्टी आहेत. ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स लागणार. डॉक्टर्ससाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत. आता नवीन जे growing number of cases, we need far more doctors at hand, and we've been trying to expand the number of doctors as we have as well, because we're now looking at a shortage of medical care experts. सोबत घेणार आहोत. त्याच बरोबरीने मी जसं गेल्या वर्षी एक आवाहन केलं होतं
की निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी तसे निवृत्त होतच नाहीत, पण परिचारिका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रावरती कोसळलेल्या नैसर्गिक संकटात मदतीला, नुसतं मदतीला नाही मी म्हणत, लढायला पुढे या. Last year, I made an appeal to a lot of doctors who are retired, who are still studying, to come forward and participate in this fight against COVID. I reiterate that appeal once again. तुम्ही सुद्धा या. जे जे आपण करता येणं शक्य असेल आणि जे जे तुम्ही करू शकाल ते In ते whatever way you करण्यासाठी can आणि contribute to this fight against COVID, I appeal to all those doctors to come forward and aid us in this war against COVID. मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं, सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की उणीधुणी काढत बसू नका. आता जर का उणीधुणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ नाही करणार. I request राजकारण the opposition parties once again, do not play politics on this issue. The people will not forgive us if we do. Set aside politics and let's fight this together. Don't needlessly criticize government policies. कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना सांगा की आता राजकारण बाजूला ठेवा. हे फार मोठं संकट आहे. आपण एकत्र येऊन जर का लढलो नाही, Keep aside जर politics. Let's come together and let's fight this together. लढलं पाहिजे तरच या साथीवरती आपण विजय मिळवू शकतो. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्याला सांगितल्यानंतर नाईलाजाने मला काही गोष्टी ह्या थोड्याशा बंधनात्मक आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि मला खात्री आहे की हे जे निर्बंध आपण लावतो आहोत हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहेत. मला आनंद होतोय असं कृपा करून समजू नका. मी गेले महिनाभर साधारणतः याची कल्पना देत आलेलो आहे I don't की असं enjoy नाही झालं giving tough orders. I don't enjoy this at all. But I have been warning about the lockdown for the past few months. घालवलेला आहे. आता मात्र कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आणि ती वेळ तो क्षण आलेला आहे. But it is now time for tough measures. नाहीये, पण काही निर्बंध हे साधारणतः त्या सदृश्य आहेत. कारण ही साखळी जर का तुटली नाही तर ही साखळी आपल्याला पूर्ण गुरफटून गुंबरून टाकल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला रोजीरोटी महत्वाची आहेच. This chain of transmission needs to break, otherwise the spread of the virus will continue. Although economic needs are important, although an economic outlook is important, breaking the chain of transmission is far more crucial. महत्वाचा मुद्दा आहे आणि तो वाचवण्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आजपर्यंत जी काही निर्बंध आपण टाकलेले होते I request त्या you once again to follow all the rules that are in place. उद्या 8 वाजल्यापासून, संध्याकाळी 8 वाजल्यापासून आपल्या राज्यात लागू होतील. एक फक्त अपवाद थोडा आपल्याला करावा लागणार आहे, कारण तिथे 2-4 दिवसामध्ये मतदान आहे. ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ, विधानसभा From 8 मतदारसंघ. p.m. tomorrow evening, these new restrictions are going to come to place. भारत भालके यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं. दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यांची जी जागा आहे त्या मतदारसंघात येत्या 2-5 दिवसामध्ये मतदान आहे. मतदान झाल्यानंतर मात्र तिकडे सुद्धा हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील. म्हणून मी थोडंसं माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी ह्या काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे. मला खात्री आहे की आजपर्यंत जसं सहकार्य आपण मला केलं, ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या त्या गोष्टी आपण पाळल्या, तसंच सहकार्य येत्या काही दिवसासाठी आपण मला कराल आणि तसं करावं अशी मी पहिल्या प्रथम आपल्याला विनंती करतोय. I request you all to follow the new rules and the new restrictions and not break COVID protocol. ते लवकरात लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साईट आहे त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट शब्दात त्याची कल्पना येईल. जे निर्बंध आहेत ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच लागेल. आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी करत होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता पूर्ण बंद, मी टाळणं म्हणत होतो, आता ते पूर्ण बंद करावं लागणार आहे. कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाहीये. मी तर विनंती करतोय की हे मी नियम सांगतोय, पण मला आपल्याकडनं उलटं पाहिजे की जसं एक शब्द आहे जनता कर्फ्यू, जनता ठरवते
की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही. तसं तुम्ही ठरवायचंय की नाही ना आता Just like तसं how अनावश्यक Janata काही Curfew काम. was imposed, we are requesting you to take this challenge upon yourself. For the next 15 days, there is going to be additional restrictions. There will be 144, Section 144 imposed in the state from 8 p.m. onwards tomorrow. Don't leave your house, stay indoors. Is what the Chief Minister is saying. He said there is no lockdown, but strict restrictions are going to be imposed from 8 p.m. onwards tomorrow. कोरोनाला मदत करणारे कोण आहेत आणि कोरोना विरुद्ध लढणारे कोण आहेत, कोरोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत, हे आता आपल्याला आता कळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 ह्या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत. एक From गोष्ट मी 7 मुद्दाम a.m. to 8 p.m. only essential services will be allowed to function. करत नाही आहोत, म्हणजे लोकल्स बंद करत नाही आहोत, बस सेवा बंद करत नाही आहोत. We are not मात्र going to be stopping local trains or buses. कामासाठीच वापरल्या जातील आणि त्यातून त्या But चालू का ठेवतोय they will be functional only for those occupied in essential services. त्याचं येणं जाणं. कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी आहे, आपले सफाई कामगार आहेत, त्यांना कुठेही तसं आपण सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम, घरी राहा आणि शहर स्वच्छ करा, घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा. नाही, त्यांना संकट असो वा नसो, आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे. आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत. Public transport will continue because we do not want to inconvenience those who cannot work from home, like Safai Karamchand, for instance. औषधी कंपन्या, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत, वाहतूक सप्लाय चेन आहे, लस उत्पादक व वाहतूक करणारे, कारण लस उत्पादक त्यांच्यासाठी वायल्स लागतात, त्यांचे Those कारखाने fields उघडे that are राहतील. associated with medical health infrastructure, transport will be allowed to function. जंतुनाशक उत्पादक, वितरक, वैद्यकीय कच्चा माल सगळे. त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत, म्हणजे आपले कृषीची जनावरं आली, शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं, त्यांची दवाखाने हे उघडे राहतील. शीतगृहे, वेअर हाऊसिंग, हवाई वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालय. नंतर तोंडावरती पुन्हा पावसाळा आलेला आहे. Well, the एप्रिल Chief तर Minister अर्धा also saying that railways, buses and autos will continue to function. गेलाच करावी लागतात. तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळी पूर्वीची जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील. Similarly, all त्याच्यानंतर construction work banks, ahead Reserve of the Bank monsoon, banks will also be allowed to function. सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे, ह्या सगळ्या गोष्टी, ई कॉमर्स असेल, ह्या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर अधिस्वीकृतीधारक पत्रकार, त्यांना Journalists, सुद्धा आपण e-commerce, chains, all of that will also function. All of those categories also come under essential service providers. खाजगी सुरक्षा मंडळं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो. The Chief Minister is listing out various industries that fall under the essential services category. These include banking services, the RBI. He's also said that those working as journalists, those working in the e-commerce sector, deliveries will all continue. These categories fall under the essential services. बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही सुद्धा जिथे जिथे तुमच्या साईट्स आहेत, एक तर त्या साईटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा. त्यांना उगाचच तिथून त्यांच्या घरी, त्यांच्या घरातून तिथे, म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ देऊ नका. त्यांच्या माध्यमातून कुठे कोविड पसरू देऊ नका. त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. जर का करायची तुमच्या कॅम्पसमध्ये सुविधा नसेल, पण काही उद्योग असे आहेत की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे. ठीक आहे, तो कारखान्यात येईल, तिथून त्याच्या वसाहतीत जाईल, तिथून पुन्हा इकडे. एवढ्या पुरतं वाहतुकीची व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर तुमचा उद्योग चालू ठेवायला काही हरकत नाही आहे. आपल्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी, सगळी ये जा ही थांबवायची आहे. म्हणून कृपा करून अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला पाहिजे. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना सुद्धा आपण त्यांच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील.
आणि टेक अवे व होम डिलिव्हरी एवढंच करता येईल. Restaurants कर्मचाऱ्यांना and pubs and bars will continue to remain shut as is currently, but they will be allowed home deliveries and takeaways. अनेक गोरगरीब असे आहेत की ज्यांच्याकडे एकेका खोलीत ते For पाच all पाच those सात in सात आठ आठ builders लोक or राहतात. those in the एका construction खोलीत sector, एवढे if लोक you have राहतात. facilities at your site, please provide the migrants or the laborers who are working there stay options or arrange logistical facilities for those associated in the construction sector, whether they be laborers or any of those who are working on the construction sites itself. कोणी गोरगरीब येईल त्याला ते देण्याची व्यवस्था करावी. आपल्याला गर्दी टाळायची आणि अनावश्यक वाहतूक तर नाहीच पाहिजे. ह्याच्यामध्ये आवश्यक सेवेसाठी लागणारे उत्पादन करणारे उद्योग हे पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येतील आणि या उत्पादनांची निर्यात करणारे उद्योग सुद्धा चालू ठेवण्यात येतील. आपल्याला या सगळ्या गोष्टींची मी कल्पना देतो आहे. आता हे झाल्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की बाबा हे सगळं तुम्ही निर्बंध सांगितले, मग आमच्यासाठी तुम्ही काय करणार, रोजीरोटीचं काय. मी मगाशी आपल्याशी बोलताना बोललो की माननीय पंतप्रधानांना आपण सांगतो की नैसर्गिक आपत्तीत व्यक्तिगत लाभ जसे आपण देऊ शकतो त्या अनुषंगाने काही लाभ ह्या नैसर्गिक आपत्तीत द्यावे अशी माझी विनंती आहे. मात्र राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा जी आपली योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे सगळे लाभार्थी आहेत ह्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे 1 महिना आपण आता मोफत धान्य देणार आहोत पुढच्या 1 महिन्यासाठी. For the next कुठेही 1 month, we आपण will provide त्यांची subsidized food grains. तर ही योजना कोविड आल्यानंतर आपण 10 रुपयाची जी एक शिवभोजन थाळी होती ती 5 रुपयावरती आणली आणि साधारणतः मी तोही आकडा सांगितलेला आहे. आतापर्यंत काही कोटी लोकांनी ह्या थाळीचा लाभ घेतलेला आहे. आता आपण ही शिवभोजन योजना जी आहे ही जी थाळी आहे ती 10 रुपयाची थाळी आपण 5 रुपयात केली होती. आता पुढचा 1 महिना शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. 2 लाख थाळ्या जवळपास आपण रोज देतो. ह्या 2 लाख थाळ्या म्हणजे हे शिवभोजन आपण हे मोफत देणार आहोत गोरगरिबांसाठी. म्हणजे सांगतात ना की तुम्ही लॉकडाऊन करताय पण रोजीरोटीचं काय, तर रोजी थोडीशी मंदावणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो मला कल्पना आहे पण रोटी कुठे आपण थांबू देत नाही. ही संपूर्ण व्यवस्था हा सगळा जो काय मी भार नाही म्हणत, हे कर्तव्य जे आहे ते कर्तव्य आपलं सरकार हे समर्थपणाने सांभाळणारच. भार हा पडणार सरकारवरती, जसा तुमच्यावरती पडतोय तसा सरकारवरती पडतोय, पण सरकार हा आपल्या सगळ्या आशीर्वादाने भार सोसणार आणि सोसायला ते समर्थ आहे. त्याचप्रमाणे आणखीन काही योजना आहेत. मी आता हे वाचतो. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या 5 योजनेतील लाभार्थ्यांना 2 महिन्यांकरता प्रत्येकी 1000 रुपये आर्थिक सहाय्य आपण आगाऊ देतो आहोत. Announcing a list of financial schemes and initiatives for those who are poor and needy. म्हणजे वरती मी जसं सांगितलं तुम्हाला की दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, काही निराधार महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, असंघटित क्षेत्रातील नागरिक आहेत, कामगार आहेत, रिक्षा चालक आहेत, आदिवासी समाज यांच्यासाठी आपण 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ही योजना जाहीर केली. शिवभोजन आपण पुढचा महिनाभर मोफत देतो आहे. त्याच्यानंतर आता ह्या योजना त्याच्यात जो 1000 रुपयांचा जो देणं असतं आपण ते आगाऊ देतो आहोत आणि त्याच्यात 35 लाख लोक आपण त्यांना एक नाही म्हटलं तरी आधार देतो आहोत. नंतर महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना 1500 रुपये हे
1500 रुपये आपण अर्थसहाय्य देतोय प्रत्येकी. Announcing a series of schemes. 3 kgs of wheat, 2 kgs of rice will be those supplied to those registered under the Food Security Act. He's also saying Shiv Bhojan will be given for free for those who need it. आता हा एक वेगळा आपण हे करतोय. घरेलू कामगार जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक निधी देतो आहोत. म्हणजे हा सुद्धा एक मोठा वर्ग आहे तसा जो नोंदणीकृत आहे त्यांना आपण हा निधी देतो आहोत. त्याच्यानंतर आता पुन्हा तळहातावरती पोट हे ज्यांचं आहे तोच हा वर्ग आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडा वर्ग बाकी आहे तो म्हणजे अधिकृत फेरीवाले. अधिकृत फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांसुद्धा आपण एका वेळचे 1500 रुपये प्रत्येकी देतो आहोत. फेरीवाल्यांसाठी जे अधिकृत नोंदणीकृत आहेत फेरीवाले त्यांना देतो आहोत. आणि हे जे देणं आहे हे या फेरीवाल्यांची स्वनिधी योजनेत बँकांकडे नोंदणी असल्यामुळे बँकांमार्फत हे त्यांच्या बँकेत हा जो काही निधी आहे तो त्यांना हस्तांतरण दिलं. ह्याच्यामध्ये जवळपास 5 लाख लाभार्थी आहेत. तसंच आपले रिक्षा चालक आहेत. कारण सगळंच बंद केल्यानंतर रिक्षा चालकांनी काय करायचं तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे परवानाधारक रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांना सुद्धा एका वेळेचं आपण 1500 रुपये हे देतो आहोत. आता याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 12 लाख लाभार्थी आहेत. म्हणजे तुम्ही बघत जा 7 कोटी 35 लाख 12 लाख 5 लाख 15 लाख आपण जे जे करता येणं शक्य असेल ते करतो आहोत. माझ्या आदिवासी समाजासाठी सुद्धा खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब आपण एका वेळेचं 2000 रुपये हे आर्थिक सहाय्य देतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा आता लाभार्थी 12 लाख आहेत. म्हणजे आपण जेवढं करता येणं शक्य असेल तेवढं करतो आहोत. हे आत्ताच्या घडीला हे आपण जे पटकन करता येणं शक्य आहे ते करतो आहोत. त्याच्यानंतर आता ह्या टाळेबंदी हा शब्द वापरायचा न वापरायचा पण ही जी काही निर्बंध आहेत त्या काळामध्ये आपल्याला कोविडवरची उपाययोजना जी आहे त्याच्यामध्ये इतर काही सुविधा वाढवायच्या आहेत. त्याच्यानंतर औषधं खरेदी आली, व्हेंटिलेटर्स खरेदी करणं आलं, सुविधा आली, सुविधांची उभारणी आली. त्याच्यासाठी काही पैसे लागतात. तर त्याच्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी त्यांना काही पैसे आपल्याला त्यांच्याकडे देऊन ठेवावे लागतात की तुम्हाला आवश्यकतेनुसार. कारण पटकन आता रुग्ण आला आणि काही गरज लागली तर विचारत बसायचं नाही. जे जे करता येणं आवश्यक आहे ते तिकडे करायचं. आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण साधारणतः 3300 कोटी फक्त आणि फक्त कोविडसाठी म्हणून बाजूला काढून ठेवतो. म्हणजेच काय की आपण हा सगळा जर का एक आढावा घेतला तर ढोबळमानाने हे सगळं आपण करण्यासाठी जवळपास 5400 कोटी रुपये आपण हे विविध ज्याला आधार देतो म्हणतो तुम्ही नुसती मदत नाही पण एक आधार देण्यासाठी आणि कोविड वाढू नये वाढलाच तर औषधोपचारासाठी सुविधांसाठी म्हणून आपण एवढा एक निधी बाजूला काढून ठेवतोय. आणि म्हणून मला असं वाटतं बांधवांनो आणि भगिनींनो मी सगळी परिस्थिती आहे ही आपल्यासमोर ठेवलेली आहे. ऑक्सिजनची सुद्धा परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे बिकट आहे. पुन्हा एकदा सांगतो साधारणतः आपल्या राज्याची क्षमता ही 1200 मेट्रिक टन प्रतिदिनी उत्पादनाची आहे. आज जवळपास 950 मेट्रिक टन पर्यंतचा वापर ऑक्सिजनचा फक्त आणि फक्त कोविडग्रस्त रुग्णांना ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे ज्यांचा श्वास घ्यायला त्यांना त्रास होतोय ही कल्पना सुद्धा करणं अशक्य आहे. अवघड आहे की श्वास रोखला जातो म्हणजे काय होतंय घुसमटणं म्हणजे काय आहे. त्यांचा श्वास मोकळा होण्यासाठी त्यांचा श्वासोच्छ्वास परत नैसर्गिक होण्यासाठी म्हणून हा आपण ऑक्सिजन वापरतो आहोत. पण ह्याच संख्येने जर रुग्णवाढ होत राहिली तर हाताशी राहिलेला ऑक्सिजन हा येत्या काही दिवसात संपल्याशिवाय राहणार नाही. आज सुद्धा रोजची आपली रेमडेसिवीरची जी गरज आहे किती वापर होतोय सगळीकडनं मागणी होते रेमडेसिवीर पाहिजे. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यात आजच्या दिवशी साधारणतः किती रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जातात साधारणतः 40 ते 50 हजार म्हणजे 40 ते 50 हजार सरासरी रोजची आजची आपली रेमडेसिवीर इंजेक्शनची ही मागणी आहे गरज आहे. आता तुम्ही विचार करा आजच्या घडीला रेमडेसिवीर थोडंसं कमी पडतंय त्याची आपण हे करतोय सोय केलेली आहे. येत्या काही दिवसात ते नियमित होईल. पण जर काही रुग्णसंख्या रुग्णवाढ अशीच राहिली याच पटीत वाढत राहिली तर येत्या काही दिवसामध्ये रेमडेसिवीरची आवश्यकता ही दुप्पट होणार आहे. म्हणजे जिकडे 50,000 असेल तिकडे 1 लाख होणार आहे. 1 लाख म्हणजे अजून एवढीच रेमडेसिवीरची आवश्यकता आपल्याला आहे. हे सगळं मी अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही लपवाछपवी नाही कुठेही अपारदर्शकता नाही.
ही बंधनं केवळ आणि केवळ एक नाईलाज म्हणून आपल्याला आता ही स्वीकारावी लागत आहेत. याचं कारण की जगभराचा जो अनुभव आहे, आरोग्य सुविधा वाढवणं, लसीकरण वाढवणं, मात्र त्याच वेळेला ती वाढवण्यासाठी थोडीशी एक मध्ये आपल्याला संधी लागते. ती संधी आणि ही साखळी तोडण्यासाठी आपल्याला हे निर्बंध स्वीकारावे लागत आहेत. हे पूर्ण जगाने आता स्वीकारलेलं सत्य आहे. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ही बंधनं ही एकतर्फी टाकलेली नाही आहेत. ही बंधनं टाकण्यामागे जो उद्देश आहे तो केवळ आणि केवळ प्राण वाचवणे हाच एक उद्देश आहे. आनंददायी ही परिस्थिती नाही आहे. घाबरण्यासारखं सुद्धा तसं नाही आहे, कारण आपण समर्थपणाने ह्याचा मुकाबला करतो आहोत. Saying there is no need to be afraid. We need to be brave at this critical juncture and continue to fight COVID together. माझ्यावरती मी पुन्हा सांगतो, टीका करणारे किती करत असले तरी त्या टीकेची पर्वा न करता आपल्याशी जी माझी बांधिलकी आहे त्या बांधिलकीला स्मरून आणि तिला जागून मी केवळ आणि केवळ माझ्या राज्याच्या, माझ्या माता भगिनींच्या, माझ्या बांधवांच्या हितासाठी ही निर्बंध आपल्यावरती थोडीशी लादत आहे. कृपा करा, न चिडता, न रागावता, समजून घेऊन सहकार्य करा. And that we have to impose these certain rules in place. Please don't get irritated, don't get upset and follow the rules as us. पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळे सैनिक म्हणून सोबत या आणि ही लढाई जिंकायचीच या जिद्दीने पुन्हा एकदा कंबर कसून कोविड भगाव ह्या पद्धतीने आपल्याला आता हे करावं लागेल. आजपर्यंत जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Chief Minister Uddhav Thackeray, they are briefing the state. They have announced a new set of restrictions and curbs. Section 144 to be applied for the next 15 days. Heavier restrictions being brought in, urging people to follow kind of like a Janta curfew. Just to put it in perspective for you, this is not a lockdown, the kinds that we saw in the month of April last year, which was a national lockdown. It is not to that extent, but it is definitely more restrictions than what we saw till what we have even right now in the state of Maharashtra. So what's allowed? Essential services are allowed between 7 a.m. and 8 p.m. Essential services, the criteria has also been expanded to bring in more services that can be included for people to travel to work and come back. But the larger messaging being those working in the private sector in the cities will need to stay home. The public transport will function, whether it's your cabs and auto rickshaws or even your local trains and buses, but it will only be for those from essential services. Section 144 will essentially mean that people can't gather in more than numbers of 4. But to what extent do they implement this on ground will really tell us the intensity of these new restrictions that have been brought in for a period of next 15 days. The government has also announced some cash stops for those who may be badly hit, like the street vendors or even your auto rickshaw drivers. Street vendors, interestingly, have been allowed even in this new set of guidelines. So there will be those vendors who will be out there selling food on fresh fruits and vegetables, and they will not be hit. Beyond that, we will have to wait and watch how it plays out. Several unanswered questions. We're going to try and go across to even a reporter to go through the details of the circular that we've actually got. Now we've accessed the circular that's been put in, but section 144 will be imposed in the state. No one will move in public place without valid reasons which have been specified. All establishments, public places, activity services will remain closed, save explicitly as mentioned below, which is obviously the essential services from 7 a.m. to 8 p.m. Restaurants and hotels will remain shut except for home delivery. So the home deliveries will actually continue. Decision regarding inclusion of domestic help drivers, attendants to work in exception category to be taken by the local authorities based in the local conditions. So that is, there is no statewide restriction on domestic help or drivers and attendants going to their workplace. That's something that they've left for your local city and district administration to actually decide. Obviously, the basic essential services are allowed, from hospitals to sanitation, electricity, medical equipment and their ancillaries, makers of vaccines and sanitizers, veterinary services, animal care shelters and pet food shops,
food, of course, groceries, vegetables, fruit vendors, dairies, bakeries, confectioneries, all of that, cold storage and warehousing services will be allowed. Pre-monsoon activity by the local authorities will continue. Reserve Bank of India and the banking and SEBI-related offices can also continue. Transport of goods can continue. Water supply services will continue. Transport of goods actually is an important point because that was a big concern for many people last time. E-commerce obviously continues. Export import of all commodities. Some of these restrictions, viewers, you have to keep in mind are also because only the state of Maharashtra is going into this Janta curfew or new curbs. We can't be taking decisions that impact the national supply or international contracts at any point. That's not what the state really wants right now. So cargo services, for example, have been exempted. Data centers, cloud services, IT services supporting critical infrastructure have also been exempted. We'll keep going back and giving you more details